कन्या रास ही 12 राशींपैकी 6वी रास आहे। या राशीची आकृती कुमारी कन्येची अशी आहे। या राशीचा स्वामी बुध असून वार बुधवार आणि अंक हे 5 आहे। ही राशी स्नेह आणि विवेकाची प्रतीक आहे। द्विस्वभावी, बाल्यावस्थेतील, स्वत्वगुणी, पृथ्वी तत्वाची, दिवसा बलवान, वात प्रकृतीची, शीर्षोदय अशी ही समरास आहे। शरीरातील कंबर, पोट आणि आतडी यावर या राशीचा अंमल आहे। जनसेवा व स्वास्थ्यविषयक कामाशी कन्या राशीचा संबंध असून आजोबा आणि वडिलांचे कारकत्व या राशीकडे आहे। ही राशी बुद्धीने चतुर आहे। या व्यक्ती खूप चलाक प्रवृत्तीचे असतात। यांची ऑब्झर्वेशन पॉवर खूपच चांगली असते। सोबतच यांची तर्क करण्याची शक्तीही खूप छान आहे। कोणत्याही गोष्टीचे तर्क अगदी अचूकपणे या व्यक्ती काढतात। व्यवसायामध्ये या व्यक्तींचे हात कोणीच धरू शकत नाही। एकच नंबर ते व्यवसाय करतात। एकाच वेळी भरपूर काम करणारे या व्यक्ती असतात। सोबतच एखादे काम जर यांनी हाती घेतले तर अगदी संपन्न करेपर्यंत त्यांना चैनच नसते। यांची चिकित्सक वृत्ती ही खूप चांगल्या प्रकारे यांना प्रत्येक कामामध्ये मदत करते। कन्या राशीच्या व्यक्तींना जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे मूळ किंवा गहनता कळत नाही तोपर्यंत या व्यक्तींना चैनच पडत नाही। सोबतच यांना प्रत्येक गोष्टींचे कुतूहलही फार असते आणि एक यांचं सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे थोडीशी संशय वृत्ती। कोणत्याही गोष्टीमध्ये काही प्रमाणात का होईना हे व्यक्ती संशय घेतात। असो, ही पाहिली आपण कन्या राशीबद्दल एकंदरीत थोडक्यात माहिती। तर येणारे हे 2024 वर्ष आहे ते कन्या राशीसाठी कसे जाणार आहे ते आपण आता बघूयात। कन्या राशीसाठी तुमचे कौटुंबिक जीवन हे 2024 साठी कमजोर राहण्याची थोडीशी शक्यता आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच मंगळ आणि सूर्य तुमच्या चतुर्थ भावात राहणार आहेत आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये उग्रता वाढू शकते। सदस्यांमध्ये वाद किंवा तणाव होण्याची ही शक्यता आहे। नंतर वर्ष जसे पुढे जाईल तसे हळूहळू समस्या कमी होतील। सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यविषयक थोडीशी आपण काळजी घेतलेली बरी किंवा खबरदारी घेतलेली बरी। विशेष करून आपल्या आईची तब्येत सांभाळा। आपल्या भाऊ बहिणींच्या प्रेमामध्ये जास्त जवळीकता निर्माण होईल। त्यांच्या प्रती आदर पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढेल। तुमच्या संतानाला विदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळू शकेल। सोबतच जर तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या भवितव्याबाबत काही प्लॅन तुम्ही आधीच आखून ठेवलेले असतील तर त्यातही तुम्हाला सध्या तरी यश मिळेल। तुम्ही जर त्यांच्या शिक्षणासाठी एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला तिथेही ॲडमिशन मिळून जाईल किंवा अगदी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील। विवाह इच्छुकांसाठी हे वर्ष थोड्या चढ उतारांनी भरलेले असणार आहे। वैवाहिक जीवन थोडेसे तणावपूर्वक राहू शकते। वर्षाची सुरुवात एवढी चांगली अशी होणार नाही। वैवाहिक जीवनाला सांभाळणे तुमच्यासाठी आव्हानात्मक कार्य असणार आहे। यावर्षी बऱ्याच अशा गोष्टी घडतील की त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये समस्या वाढू शकतात। वाद होऊ शकतो, गैरसमज निर्माण होतील। तरीही तुम्हीच इथे समजदारीने घेतले पाहिजे। जे काही समस्या उत्पन्न झालेल्या असतील तर त्या आधी तुम्ही सोडवा आणि एकमेकांशी बोलून वाद मिटवण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदतच मिळेल। यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये चालत असलेल्या समस्यांमध्ये हळूहळू कमतरता येईल, कारण तुम्ही योग्य आणि अयोग्य निर्णय किंवा अनुमान चांगल्या प्रकारे लावू शकाल। वर्षाच्या मध्यामध्ये तुम्ही विशेष रूपात आपल्या दाम्पत्य जीवनात काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपल्या जोडीदारासोबत एखाद्या बाबतीत वाद होईल आणि तो वाद वाढून आपले नाते तुटेपर्यंत गोष्ट हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। तुम्हाला कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागू शकतो। वर्षाच्या शेवटी परिस्थिती उत्तम व्हायला लागेल। उत्तम प्रेमाचे योग बनतील आणि यामुळे तुम्ही एकमेकांच्या जवळ याल। आपल्या समस्या हळूहळू दूर होतील आणि गैरसमजही जातील। तुमचे नाते परिपक्व होईल आणि पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल। वर्षाची सुरुवात कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील।
तुम्ही तुमच्या शिक्षणाबाबत खूप मेहनत घेत असता आणि कोणताही अभ्यास अगदी मन लावून पूर्ण करता. तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या ध्येयाकडे असेल. वर्षाच्या सुरुवातीस तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या अभ्यासात असेल. एकाग्रताही वाढल्यामुळे विषय समजणे तुम्हाला सहज सोपे जाईल. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिना थोडासा तणावपूर्ण राहू शकतो. तुमचे मन आपणहून दुसरीकडे भटकण्याची शक्यता आहे. तुम्ही पूर्ण लक्ष तुमच्या अभ्यासाकडे तुम्हाला द्यावे लागणार आहे, नाहीतर तुमच्या ध्येयापासून तुमची भटकण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही याची प्रथम काळजी घ्या. एप्रिल महिन्यात परिस्थिती हळूहळू सुधारेल. वर्षाच्या शेवटी खूप उत्तम प्रदर्शन तुम्ही कराल. शिक्षणामध्ये पाहिजे तसे तुम्हाला परिणामही मिळू शकतील. सर्व तुमच्या मनाप्रमाणे घडण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना उत्तम लाभाचे योग बनू शकतात. जर कोणती परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर भरपूर मेहनत करावी लागेल, कारण तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तुमची निवड कोणत्याही विशेष पदावर होऊ शकते, यामुळे तुम्हाला अत्यानंद होईल. जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी वर्षाची सुरुवात पाहिजे तशी होणार नाही, परंतु शेवट तुमच्यासाठी अनुकूलच राहील. तुम्हाला पाहिजे तसे उत्तम यश मिळू शकेल. जर तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी वर्षाचा मध्य खूपच अनुकूल राहणार आहे. तरी त्यावेळेतच तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित फळ मिळू शकेल आणि तुमचे स्वप्नही पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. तर प्रयत्न करणे थांबवू नका. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष थोडंसं चढ उतारांनी भरलेलं असं राहणार आहे. सध्याची वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या समस्यांनी वेढलेले अशी असणार आहे आणि त्यामुळे याबाबतीत सावध राहा. जर कोठे तुम्ही आर्थिक गुंतवणूक करणार असाल तर विचारपूर्वक करा, कारण आर्थिक नुकसान पण होऊ शकते. कोणताही व्यवहार करताना आपली सध्याची आर्थिक स्थिती ही लक्षात घेऊन मगच व्यवहार करा, कारण एक प्रकारची तुम्ही आर्थिक जोखीमच घ्याल आणि आपला व्यापार आणि इतर क्षेत्रामध्ये आर्थिक रूपात मजबूती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत दिसाल. व्यवसाय करणाऱ्यांना यावर्षी आर्थिक गुंतवणूक करावी लागू शकते आणि नोकरी करणाऱ्यांना वर्षाच्या शेवटी उत्तम परिणाम मिळतील आणि आपली आर्थिक स्थितीही मजबूत होईल. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष खूपच उत्तम परिणाम देणारे असे जाणार आहे. तुम्ही खूप मेहनत कराल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळेल आणि तीही पक्की. तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये उन्नतीच्या पथावर पुढे जात राहाल. तुम्ही खूप मेहनत करून नोकरीच्या ठिकाणी तुमचे एक नवीन ओळख किंवा इमेज तयार कराल. वर्षाची सुरुवात खूपच उत्तम राहील आणि तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संपूर्ण संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. परंतु वर्षाचा मध्य थोडासा त्रास देणारा असा जाईल. समस्या उत्पन्न करेल, म्हणून जरा जपूनच राहा. तुम्हाला कोणतीही गोष्ट सावधानीने करावे लागेल. थोडे विरोधी मंडळी आपल्याला त्रास देतील. आपल्या विरुद्ध एखादे कटकारस्थानही होऊ शकते, त्यामुळे सावधान राहा. आपली गुपितं कोणासोबतही अजिबात शेअर करू नका, कारण आपला फायदा ते व्यक्ती घेऊ शकतात. आपली बदली होण्याचीही शक्यता आहे. वर्षाचा मध्य उलटल्यावर तुम्ही तुमच्या कामात उत्तम प्रदर्शन कराल. तुमच्या करिअरमध्ये उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील. नोकरीमध्ये तुमचे प्रभुत्व स्थापित होईल आणि तुम्हाला काही मोठे पद आणि कार्यभारही प्राप्त होऊ शकतो. तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या. हे वर्ष आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने संमिश्र परिणाम देणारे असे जाईल. तुम्हाला बऱ्यापैकी चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब कराल आणि त्यामधून तुमची प्रसिद्धीही भरपूर प्रमाणात वाढेल. सोबतच जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर अपेक्षेप्रमाणे फळ मिळणे सध्या तरी खूपच कमी प्रमाणात दिसत आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही आर्थिक लाभ कमवलेले होते त्यातून जेवढी तुम्ही बचत केली होती त्या बचतीचा सध्या तुम्ही तुमच्या व्यवसायात फायदा करून घ्याल किंवा त्या बचतीचा तुम्ही वापर कराल. सोबतच जर कोठे नवीन ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करत असाल तर नक्कीच करा. त्यामुळे व्यवसायाला अधिकच लाभ मिळेल आणि तुमची आर्थिक उन्नतीही चांगल्या प्रकारे होईल. सोबतच अजून नवीन काही योजना तुम्ही आखू शकाल. व्यावसायिक दृष्टीने वर्षाचा मध्य
व्यवसायासाठी पाहिजे तितका चांगला राहणार नाही, चढ उतार असेल आणि या काळात तुम्ही जरा तणावात राहाल। त्यामुळे व्यावसायिक कोणतेही मोठे किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे सध्या तरी तुम्ही शक्यतो टाळलेलेच बरे पडणार आहे। आणि सोबतच वर्षाच्या शेवटी तुमच्या व्यवसायाला उत्तम यश मिळू शकेल। या काळात काही विशेष लोकांसोबत ही तुमची भेट होईल आणि यामुळे तुमच्या व्यवसायात महत्त्वपूर्ण बदल होतील आणि यशाचे उत्तम योग बनतील। यामुळे विचार करा आणि मगच कार्य करा। संपत्तीच्या बाबतीत वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे। या काळात तुम्ही मोठी संपत्ती खरेदी करू शकाल। सरकारी क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही संपत्तीबाबत सरकारी कामे हाताळत असाल तर त्यातही यश मिळेल। जर तुम्ही या वेळेचा पुरेपूर लाभ घेतला नाही तर पुन्हा ही योग्य वेळ येणार नाही। त्या योग्य वेळेची तुम्हाला वाट बघत बसावे लागणार आहे। तरी सध्याच तुम्ही या वेळेचा पुरेपूर फायदा घ्यावा। सोबतच वर्षाच्या मध्यात ही तुम्ही संपत्ती खरेदी करू शकतात। उरलेल्या काळात संपत्ती खरेदी करणे शक्यतो टाळा, कारण तुम्हाला कायदेशीर संकटांना सामोरे जावे लागू शकते। वाहनाच्या दृष्टीने पाहिल्यास फेब्रुवारी महिना तुम्हाला वाहन खरेदीसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे। सोबतच वर्षाच्या मध्यातही तुम्ही वाहन खरेदी करू शकाल, त्यासाठी चांगले योग आहेत। परंतु मार्च ते जून या काळामध्ये कसलेच वाहन खरेदी करू नका, कारण वाहनाच्या दुर्घटनाग्रस्त होण्याची शक्यता आहे। हा काळ यासाठी प्रतिकूल आहे। सोबतच वाहनासंबंधी काही तक्रारीही उद्भवू शकतात आणि त्यामुळे संपत्ती किंवा वाहन खरेदी जर करणार असाल तर आधी योग्य वेळ पहा, मुहूर्त पहा आणि मगच संपत्ती किंवा वाहन खरेदी करा। हेच आपल्यासाठी योग्य राहणार आहे। हे वर्ष धनलाभाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मिळते जुळते परिणाम देणारे असे जाणार आहे। काही आर्थिक समस्या निर्माण होतील, परंतु उत्तम प्रयत्नाने तुम्हालाच यावर उपाय शोधावे लागणार आहे। आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि आपण यातूनही बाहेर यालच, फक्त प्रयत्न करणे थांबवू नका। आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने ह्या वर्षी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे। मानसिक स्वास्थ्य विशेष करून जपा, कारण वेळोवेळी मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो। आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, परंतु अधूनमधून स्वास्थ्य संबंधित समस्या वाढू शकतील। वर्षाच्या सुरुवातीमध्येच तुम्हाला काही जुने आजार त्रास देऊ शकतील। सोबतच पायदुखी, डोळ्यात जळजळ किंवा नेत्रपीडा इत्यादी त्रास संभवण्याची शक्यता आहे। पोटाच्या तक्रारी संबंधितही विशेष करून तुम्ही काळजी घ्या, कारण अपचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देतील। त्यामुळे आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या। वर्षाच्या शेवटी या स्वास्थ्यविषयक समस्यांमध्ये कमतरता येईल, परंतु या पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला आरोग्य खूप जपावे लागणार आहे। सोबतच आरोग्यासाठी नियमित व्यायाम, आहार, पथ्ये, योगा आणि मेडिटेशन हे सर्व तुम्ही पाळलेच पाहिजे। मग कुठे तुम्हाला स्वास्थ्यामध्ये स्थिरता येईल, तुमचे आरोग्य हे स्टेबल राहणार आहे। कन्या राशीसाठी ह्या वर्षातील भाग्यशाली अंक हे 5 आणि 6 आहे। हे वर्ष कन्या राशीसाठी उत्तम राहील, परंतु काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे। आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष अधिकच लक्ष द्यावे लागणारे असे जाईल। इतर क्षेत्रामध्ये तुम्ही अपेक्षेप्रमाणे अधिक उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल। आपला आत्मसन्मान जपा आणि वेळेला खूप महत्त्व द्या आणि जमत असेल तर दररोज श्री गणपती अथर्व शीर्षचं पठण करत चला आणि गणेशाला दुर्वांकूर हे दररोज अर्पण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच याचे आपल्याला एक सकारात्मकच लाभ मिळतील आणि त्याचे परिणामही चांगलेच असतील। नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा, अगदी जीव तोडून प्रयत्न करा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे
सबस्क्राईब करा. धन्यवाद.